जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ. सर्व दासांना माझा जय सद्गुरू. आज्ञेप्रमाणे आज आपण सद्गुरूंच्या आज्ञेप्रमाणे सांगायला सुरुवात करायची. जय सद्गुरू है ना. तर मागील मी जे काही व्हिडिओ अपलोड केले होते ना, त्यात तुम्ही सर्वांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे. ठीक आहे, 2-4 लाईक आणि थोडेफार जरी व्ह्यूज आले ना, तरीही तेवढे तरी लोक मला बघतात आणि त्यांनी चांगले कमेंट पण करतात. त्याच्यासाठी मी अश्विनी पहिला सगळ्यांना धन्यवाद करते है ना. आणि माझ्या यूट्यूब चॅनलवर मी तुमचं सर्वांचं स्वागत करते. तर आज आपण इथं आहे ना एक गोष्ट शेअर करायची आहे. सद्गुरूंच्या दास आहेत ना, बैठकीमध्ये जातात ना, तर विसरून जातात. बरेच गोष्टी सगळ्या सांगितलेल्या असतात, ते त्यांच्या काय होतं मनातून निघून जातात है ना, लक्षात राहत नाही है ना. त्याच्यामुळे वारंवार बैठकीला जावं लागतं. पुस्तक वाचल्यावर पण कळत नाही. असं कशामुळे होतं हळूहळू समजत समजते है ना. फक्त तुम्ही विश्वास ठेवत ना. तुम्ही स्मरणाचा भाग फार मोठा आहे. मी तुम्हाला बरेच वेळेस सांगितलेले आहे ना, सारखं सांगतात दासांना सांगायला की स्मरणाचा भाग खूप मोठा आहे आणि स्मरण करत राहा. तुम्ही सतत स्मरण करत राहा. स्मरणाने तुमची इतकी प्रचिती भेटेल की तुम्ही आजारी पडल्यावर तुम्हाला काय खायचं, कोशाचं पथ्य पाळायचं, तुम्ही कोणतं काय कार्य करायचं, कोणतं चुकीचं कोणतं काय, तुम्ही चुकीच्या भानगडीत पडणारच नाही. तुमचं सगळं काय होणार आहे, उत्तमाचं होणार आहे. एवढं मात्र बघा, मी तुम्हाला गॅरंटी देते. ठीक आहे. तर त्याच्यामुळं तुम्ही काय करायचं, तुमचं जे कार्य आहे ते चालू करायचं आहे आत्ताच ह्या क्षणाला है ना. स्वारीनी सांगितलं बाबा मला करायचं आहे असं, बस काय करायचं आहे तुम्हाला. 7 भागाची उपासना नाही होत, 14 भागाची 14 भागाची नाही होत, तर मग स्मरण करा. बस थोडं तरी करायला चालू करा आणि नेहमी हसत राहा, हसत खेळत राहा. ठीक आहे. टेन्शन घ्यायचं नाही. टेन्शन सर्व कोणाला द्यायचं आहे, आपण आपल्या स्वारींना द्यायचं आहे. आपल्या सद्गुरूंना सर्व टेन्शन देऊन टाकायचं आणि आपण बिनधास्त राहायचं आहे. बघा, कशाचंही न टेन्शन घेता तुम्ही स्मरण करा आणि बिनधास्त राहा की माझ्या पाठीशी माझे समर्थ आहे, माझे दत्तगुरू आहे, माझे परब्रह्म आहे, मला कोणाची गरज नाही. चल चालू. थोडं थोडं करत करत उपासना नंतर तुम्हाला सवय लागून जाते. बरोबर आहे ना. एकताही होते बरं का. तर त्या ना नेहमी टेन्शनमध्ये असायचे. त्यांची मुलं लहान होते की मी काय करू, माझी लहान मुलं आहे, मला काहीच करून देत नाहीत, हे ते असं तसं बऱ्याच प्रकारे म्हणजे त्यांना अडचण असं वाटायची. आणि त्यांना सद्गुरूंची बैठकीमध्ये जायचं फार वेळ, इतकं वेळ काय विचारू नका. नवऱ्याबरोबर भांडणं करायच्या त्या. पाहुणे रावळे आले की त्यांना लक्ष पण द्यायचं नाही. त्यांचा जीव सगळा नुसता असा ओढायचा. बैठकीला जायचं, आज पाहुणा आला, हे आला ते आला. मग अशाने त्यांच्या बैठकी काय व्हायच्या, चुकायच्या है ना. काय माहिती का, सद्गुरू आपली परीक्षा घेतात है ना. परीक्षा घेते, त्यातून आपल्याला काय करायचं आहे, पास व्हायचं आहे है ना. तर पास होऊन आपल्याला सद्गुरूंच्या दासांना काय करायचं आहे, पुढं जायचं आहे. आपल्याला पाठीमागं यायचं नाही. समजतंय ना तुम्हाला. भाग हा नीट व्यवस्थित समजून घ्या. ठीक आहे. हे जे पाहुणे रावळे हे सगळे नातलग हे जरुरी नाही आहे तुम्हाला. कारण तुमचा ज्या वेळेला दुःखाचा वेळ येईल ना, हेच पाहुणे रावळे बघा ना तुम्हाला कशात पाठ दाखवतील. कोणी कोणाचं नाही ह्या जगामध्ये. ठीक आहे. आपल्या भगवंताशिवाय आपलं कोणीच नाही आहे. ठीक आहे. आपल्या भगवंताशिवाय आपलं कोणी आहे का हो, कोणी नाही आपलं. ठीक आहे. म्हणून आपण आपल्या स्वारींचं, आपल्या सद्गुरूंचं आपल्या सतत आपण स्मरण करायचं आणि आपल्या भगवंतावर आपण काय करायचं आहे, विश्वास ठेवायचा आहे है ना. तर बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, माणूस आहे ना ह्या नातलग मोहमाया म्हणतात त्याला, मोहाच्या चपेटमध्ये अडकून बसलेला आहे. खूप मोहमाया. माझी आई, माझा भाऊ, माझी भाऊजी, माझ्या भावाचे मुलं, त्यांचं सगळं चांगला विचार करायला आणि त्यांचं सगळं चांगलं करायचंच पडलेलं असतं त्यांना. त्यांच्या स्वतःच्या मुलाचं पण भान नसते, नवऱ्याचं पण भान नाही, नवरा काय म्हणते ते पण कळत नाही त्यांना. आपलं सासरचं, नवऱ्याच्या घरातलं सगळं सोडून माहेरकडंच लक्ष. प्रत्येक मुलीचं असंच असतं. हे सगळं करायचं नाही सद्गुरूच्या दासाने. तुम्ही तुमच्या घरात, तुमच्या नवऱ्याच्या घरामध्येच लक्ष द्यायचं आहे. ठीक आहे. नवऱ्याच्या आज्ञेत राहायचं आहे, सासऱ्यांच्या आज्ञेत राहायचं आहे, सासूच्या आज्ञेमध्ये राहायचं आहे. कधी चुकल्या तर त्यांना समजून पण सांगायचे. ठीक आहे. आणि तुम्ही हे स्मरण हे सगळं करत राहिला ना, हळूहळू त्यांचे विचार पण चेंज होतील. बरोबर आहे.
अशा प्रकारे आपण आपल्या भगवंताचं स्मरण करत राहिलं तर तुमच्या हळूहळू हळूहळू दुःख सगळे कमी होऊन जाते. आणि सद्गुरूच्या दासाने नेहमी हसत राहायचं. ठीक आहे. समोरच्याला वाटलं पाहिजे काय रे बाबा, असं नाही की मी उपासना करायला लागले म्हटले टेन्शन आहे, चिंता आहे, मला हे आहे, मला ते आहे, मला काम आहे. नाही नाही नाही, मन प्रसन्न ठेवा. समोरच्याने तुम्हाला बघितलं की वाटलं पाहिजे काय पर्सनॅलिटी, काय खुश आहेत, काय सद्गुरूंचं जेव्हापासून करायला लागले काय खुश आहे बाबा ही बाई, ही काय ह्या ताई, हे दादा आहे ना. असं अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे, आपलं कार्यभाग करत राहायचं आहे आणि नेहमी हसत राहायचं आहे, दुःखामध्ये राहायचं नाही. आणि किती दुःख असलं तर तुम्ही सगळं तुमचं दुःख आपल्या स्वारींना, आपल्या भगवंताला सांगायचं आहे. जे विठ्ठलाची भक्ती करतात त्यांनी विठ्ठलाजवळ आपलं दुःख सांगायचं आहे. जे राधाकृष्णाची भक्ती करतात त्यांनी आपलं दुःख राधाकृष्णाजवळ सांगायचं आहे. जे सद्गुरूंची भक्ती करतात त्यांनी सद्गुरूंजवळ सांगायचं आहे. जे आपला जो खरा देव आहे त्यांच्याजवळ आपलं दुःख मांडायचं. बाकी तुम्ही तुमच्या बहिणीला ह्याला त्याला कोणाला काही शेअर करू नका हो. कोण कोणाची बहीण आणि कशाचं काय एक वेळ आली ना मारतात एकमेकीला, असे लय उदाहरण बघितलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं जे पण काय आहे तुमचा दिवसातून 1 तास अर्धा तास लय झालं तर 10 मिनटं वेळ कोणाला द्यायचा आहे, आपल्या भगवंताला द्यायचा आहे. नेहमी प्रसन्न राहायचं आहे. प्रसन्न राहायचं मी सांगते ना, बस राहायचं आहे. हसत खेळत राहायचं आहे. दुःख आलं हसत खेळत, सुख आलं हसत खेळत. ठीक आहे. कोणाला दोष द्यायचा नाही. तर हा भाग मी आता हा व्हिडिओ इथंच एंड करते. आणि ज्यांना पण कोणाला या व्हिडिओची गरज आहे हा व्हिडिओ त्यांच्याजवळ नक्की पोहोचवा. आणि सर्वांनी मला चांगला प्रतिसाद दिलेला आहे मागच्या व्हिडिओला, त्याच्यासाठी मी सर्वांचं धन्यवाद करते. ठीक आहे. आणि माझ्याकडूनही काही चुकलं असेल तर मला माफ करा. जय सद्गुरू.